केडी चौधरी डाळिंबेड पुणेला अगदी आवर्जून सोलापूर जिल्ह्यातून मोहोळ तालुक्यातून आवटी गावातनं राजेंद्रजी भुसे हे नेहमी येत होते आणि आज त्यांना समजलं की केडी चौधरींचंच डाळिंब यार्ड इंदापूरला चालू होतंय आणि त्यांनी आज त्यांचा अनुभव सांगण्यासाठी आज मला वेळ दिली। तर मी राजेंद्रजी भुसे साहेबांना विनंती करेल की तुम्ही पुणे पण पाहिला, आज तुम्ही इंदापूरवरून पाहताय, आज ओपनिंगच्या दिवशी आलेला तुम्ही, मागच्या वर्षी पण आम्हाला जॉईंट होता, ह्या वर्षी जॉईंट, तुमचा काय अनुभव आहे? म्हणजे सोलापूरला आणि पुणे लय फरक पडतो। सोलापूरला आम्हाला किती 40 किलोमीटर बसतंय, पण पट्टीमध्ये लय फरक पडतो, जवळजवळ 1.5 पट्टीला फरक पडतो। एवढाच माल सोलापूरला नेला तर 1 लाख पट्टी लागत, 3 लाख 1,40,000 पट्टी लागते पुण्याच्या बाबतीत। आता आजचा अनुभव तुम्ही इंदापूरचा घेतलेला आहे, इंदापूरच्या बाबत काय तुमच्या भावना तयार झाल्या? आजचं सुद्धा चांगलं गेले, मालाच्या मानात माल खराब होता, स्वतः मान्य करतायत। खरं तर कोण स्वतःच्या पोराला लावून ठेवून माझं स्वतःचं पोरग चांगलं जे म्हणतात किंवा स्वतःचा माल चांगला जे म्हणतात, सगळ्या डागी माल होता तरी पुण्याच्या तोडीच तोड गेला, बरोबर थोडाफार फरक पडते, पण खर्च बी निमार कमी येते ना पुण्याला थोडासा, म्हणजे खर्च आणि वेळ, पण बऱ्यापैकी आज पहिला दिवस असल्यामुळं बराचसा ग्राहक वर्ग सुद्धा इथं वाढतोय आणि पुण्यामध्ये जाऊन गर्दी करण्यापेक्षा आणि इतर मार्केटला जाण्यापेक्षा तुम्ही यायचं ठरवलं। इतर मार्केटपेक्षा डबल झाली, इतर मार्केटपेक्षा डबल। हा, आता तुम्ही पुण्याची आमची तुलना करणार, कारण आता एक लक्षात घ्या, तो तिथं कसलेला पैलवान झालाय आता पुण्यामध्ये, प्रत्येक ग्राहक वर्ग, त्या ग्राहक वर्गाची भूक आता आपण इथून भागवणार आहे, तरी पण इतर मार्केटच्या तुलनेत हे मार्केट डबल पट्टी लागली सोलापूरपेक्षा। आता मी स्वतः नाव घेणं योग्य नाही कुठल्या मार्केटचं, कारण माझेच व्यावसायिक बंधू आहेत, स्पर्धेला आम्ही लढतोय, शेवट कुस्ती मैदानातली चाललेली आहे, मग कुणाकडं ती चितपट होणार आहे, कोण जिंकणार आहे, तुम्ही स्वतः खात्री करायला पाहिजे, खर्च वाजता पट्टी किती लागते याचा हिशेब करायला पाहिजे, हे महत्वाचं आहे। पुण्याला जरी किंवा इंदापूरला याला भाडे जास्त जात असलं तर टोटल पट्टी किती लागते आपल्या कॅरेटला? तुम्हाला पुण्यापेक्षा तरी इथं भाडं कमीच लागणार, निमच, आणि खर्च पण निम्मा लागतोय, आणि इथून बसून माल उतरून तुम्ही घरी पण जाऊन आलेला आहे। किती किलोमीटरवर गेलतात? 90 किलोमीटरवर गाडी रात्री जाऊन परत आलेत वाहनाने, पण आता शेतकऱ्यांना झोपायची आणि राहण्याची सगळ्या व्यवस्था आपण करतोय, त्यामुळे जायची गरज नाही। आलं लक्षात? पुण्यात जशी सुविधा आहे तशी व्यवस्था आपण करणार आहे। आज राजेंद्र भुसे सारखे अनेक लोक आहेत जी जोडली गेलेली आहेत आणि जी आलेली नाहीत, तर त्यांना ही ती माहिती देत आहेत, जे आले नाहीत त्यांच्यासाठी काय सांगाल? नाही, आज येणार होते 2 शेतकरी, पुढचे पण जे आलेले नाहीत अजूनही जागेवर देतात, इतर मार्केटला जातात, त्यांनी येऊन बघायला पाहिजे ना, खात्री करायला पाहिजे, किंवा ज्याने माल आणला त्याची गाठी घेऊन तर बघायला पाहिजे, म्हणजे कसं पडतंय, काय जागेवर तुम्ही किती पडतंय, पट्टी किती लागली बघायला पाहिजे। आता मी तर कोणाला फोनही केला, नुसत्या मेसेजवर एवढा शेतकरी वर्ग पाहिला तुम्ही, म्हणजे तुम्हाला केडी चौधरीची पाळमुळं कुठपर्यंत रुजलेली ते पाहायला भेटली? नवरात म्हणली होती, 4-5 वकले येते म्हणली होती रात्री 6 वाजता, 4-5 वकले एवढी सांगितली, म्हणजे कोणाला सांगितली त्यांना माहितीच नव्हतं, पण नुसते एक झलक आपली युट्यूबवर बसली तर एवढे शेतकरी आले आणि प्रचंड आवक पहिल्या दिवशी झाली आणि ग्राहक वर्ग सुद्धा तेवढा समाधानाने माल खरेदी करायला सज्ज आहे। म्हणजे आता कुणाला फोन करायची गरज नाही, बरंचसं केडी चौधरींच्या जागा बदलून काही लोक दुसरीकडे गेली, फोन करतायत, त्यांच्याकडे डाटा आहे, पण त्या डाट्यावरून लोक जाऊन एकदा पाहतायत, पण केडी चौधरी हे वादळ आहे, त्यांनी कुणाचेही नंबर घेतले, काही जरी केले तरी शेतकरी एकदा जातोय पुन्हा परत केडी चौधरीच्याच ठिकाणी येतोय। असं काही महाराष्ट्रात घडतंय, ते शोधा, आणि असे फोन जर आले तर केडी चौधरी उभ्या आयुष्यात कुणाला फोन केले नाहीत का, तर तुम्हाला बांधावर देऊन भेटी दिल्या पण फोन करून माल बोलावला नाही। जाग्यावर गेलं केडी चौधरी वादळ, त्यांनी पाहिलं की शेतकऱ्याच्या व्यथा काय, शेतकऱ्याला काय न्याय दिला पाहिजे, आणि मग शेतकरी आकर्षित झाला। हे गेले 20 वर्षाचं वादळ आहे, पण काही आता सिस्टीम मधून फोन नंबर घेऊन काही लोक आपल्याला फोन करत असतील की केडी चौधरींच्या नावाखाली आता आम्ही तिथं नाही, आता आम्ही दुसरीकडे आलोय, आम्ही जागा बदलली, तर मी एकच सांगेल, केडी चौधरींची कुठेही हृदयातली कुणी जागा बदलू शकत नाही। हे काळ्या दगडावरची पांढरी रेखा आहे, कारण व्यापारी वर्ग इथंच आहे, शेतकरी वर्ग इथंच आहे। म्हणून मी परवा सुद्धा क्लिप मध्ये सांगितलं होतं की डाटा, डिजिटल डाटामुळे आमचे काही नंबर गेलेले आहेत, फोन करतायत, पण त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना हैराण केले सतत फोन करून, आता आमची जागा बदलली, आम्ही दुसरीकडे आहे,
असं कुणी जरी फोन केला आपल्याला तर त्या जागा स्वतः पहा. व्यापारी वर्ग जिथं जास्त आहे, जो जोडला गेलेला आहे आणि 12 महिने आपण त्यांना माल देतोय, त्यामुळे जो रेट मिळतोय हेच व्यापारी आपल्याला राजस्थान गुजरातमध्ये साथ देतात. आणि आज तुम्हाला तीच मंडळी तिथं साथ दिली आणि म्हणून आता यांनी 2 लोक येताना आणणार होते पण दुसऱ्या टेमला घेऊन येणार. बरोबर. तर अशी असंख्य लोक आहेत की ज्यांना पुण्याला अडचण येते मार्केट बघायसाठी. ठीक आहे, आता जे नाही आले त्याच्यासाठी काय सांगाल तुम्ही? याला पाहिजे आवडतं आलं घेऊन येणार ना. मी म्हणतोय माल नका. तुम्ही म्हणताय म्हणून नाही, तोटा होतोय ना. आता सोलापूर 40 किलोमीटर आहे आम्हाला, तोटा होतोय भरपूर. शेवटी शेतकऱ्याला आपल्याला पैसे ज्यादा पाहिजे. तुम्ही आता सोलापूर जिल्ह्यातलं हे सोलापूरचं नाव घेताय पण 40 किलोमीटर आहे आम्हाला. काल आमच्यातला निघाला होता 37 कॅरेटची 6000 पट्टी लागली. 37 कॅरेटची 6000 पट्टी लागली. कसं बसतो कॅरेट 160 रुपये कॅरेट खर्च. पण तो माल त्या क्वालिटीचा असेल. नाही, माल असं होता माल. आमच्या खात्री गावाला आहे? बघा, तुमची खात्री असेल तर आपला माल आणलेले वाहनवाल्याचे 2 वाहन आहेत, एक तिकडे गेली एक इकडे आली. मग ते वाहन तुमच्या वाहनवाल्याच्या थ्रू आला का स्वतःच्या वाहनात आला? नाही, त्याला सेपरेट वाहन करून आणला. सेपरेट वाहन करून आणलं. पण त्या वाहनाच्या थ्रू गेलं दुसरीकडे. त्याची 37 कॅरेटची पट्टी 6000 रुपये. आणि इथं 37 कॅरेटची पट्टी किती बनू शकते? 1000 आसपास कॅरेट बसले. 1000च्या आसपास बसते. म्हणजे 37,000 तर 31,000 रुपयाची वाढ इथं झाली. किती? सेमच माल आहे. सेम माल. आणि 90 किलोमीटर त्यांना अलीकडे यावं लागलं. शेजारचं 40 किलोमीटरचं मार्केट सोडून त्यांना इथपर्यंत यावं लागलं. तर सोलापूरला 20 रुपये भाडं आहे, 40 रुपये भाडं आहे. 20 रुपये गेले. 37 गुणे म्हणजे 74 740 रुपये जास्त गेले. एवढंच. 37 7,000 किती गेले? 740 रुपये जास्त गेले. 740 रुपये जर जास्त गेले आणि जर तुम्हाला 31,000 जर वाढत असतील 30,000 तर वाढलेच ना. राजस्थानमध्ये हा